भिवंडी तालुका पड़गा राहुल के सावरोली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका देवरुंग पाड़ा के भगत गुरुवर्य कैलाशवासी श्री परशुराम रघुनाथ चोरघे व श्री कारवा देवी सेवा कमेटी मंदिर ट्रस्ट के अध्यक्ष व देवरुंग गांव के विद्यमान उपसरपंच सम्माननीय श्री राजू वसंत गोड़े के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में श्री कारवा देवी सेवा कमेटी मंदिर ट्रस्ट के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा आज दिनांक 1 फरवरी 2026 को माघ पूर्णिमा के शुभ अवसर पर श्री कारवा देवी माता मंदिर में श्री कारवा देवी माते की महापूजा, महाआरती व सत्यनारायण की महापूजा, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व पड़गा राहुल सावरोली परिसर के ग्रामस्थ मंडल तथा श्री कारवा देवी माता भक्तों ने उपस्थित होकर श्री कारवा देवी माते की दर्शन कर सत्यनारायण की महापूजा व महाप्रसाद का लाभ लिया। शर्करायुक्त पंचामृत स्नान पूजयामि समर्पयामि। पुन्हा पातळ्या पाणी मध्ये देवाला वयशुद्धोरक समर्पयामि, दधिशुद्धोरक समर्पयामि, दुग्धशुद्धोरक समर्पयामि, मधुशुद्धोरक समर्पयामि। शर्करायुक्त पंचामृत स्नान पूजयामि समर्पयेत्। प्रार्थना पूजयतामि विघ्नहर्ता देवता स्नानीय समर्पयामि। यथाशक्ति ध्यानावलाते पूजनार्थे अक्षराणि समर्पयामि। पुत्रार्थे अक्षतवादेवीला प्रार्थना पूर्वक कारवाई माताय सांगाय सर्व प्रार्थना पूजयताय पूजन समर्पयेत्। नमस्कार करायचे, ध्यान करायचं। जयंती मंगलाकाय भद्रकाली पुराणी तुगा शिवा शमानी स्वाहा स्वधा नमोस्तुते। या वेळेमध्ये पाणी घ्या, गंध फूल अक्षरा या थोडं घ्यायचं काही प्रार्थना पूजन दे। प्रार्थना पूजन देवी देवाला प्रतिविला प्रार्थना पूजन की आई कारवाई माता आर्घ्य समर्पयामि। पुन्हा पाणी घ्यायचं। शुद्धोरक स्नान शुद्ध आचमन स्नान पूजयामि समर्पयामि। शुद्धोरक स्नान समर्पयामि। पंचामृत स्नान समर्पयामि। शर्करायुक्त पंचामृत स्नान पूजयामि समर्पयेत्। श्री कारवाई माताय सांगाय सपरिवार पंचामृत स्नानानि शुद्ध आचमन स्नान समर्पयामि। सदायती प्रार्थना पूर्वक पूजन समर्पयेत्। पुन्हा पाणी घ्यायचं। शुद्धोरक स्नान शुद्ध आचमन स्नान पूजन समर्पयेत्। शुद्धोरक स्नानानि प्रार्थना पूर्वक स्नानीय समर्पयामि। प्रार्थना पूर्वक अक्षराणि समर्पयामि। विविध अक्षरवैद्य प्रार्थना पूर्वक अक्षराणि समर्पयामि। पुन्हा अक्षरवैद्य कारपाशवचनार्थे अक्षराणि पूजन समर्पयामि। यदान्ति गंधोरक मिश्र पुष्पाणि समर्पयेत्। गंधाधरोरकपूर्वदेवीला गंधोरक मिश्र पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थना पूर्वक यदान्ति यजमान भार्य अस्तेन हरिद्राक्ष मिश्र पुष्पाणि समर्पयामि। यजमान अस्तेन नाना पदव्यानि मिश्र पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थना पूर्वक बिल्वदलपत्रं समर्पयामि। बिल्वदेवीला बिल्वदलपत्राणि पूजन समर्पयामि। प्रार्थना पूर्वक दीपवावळता दीपादित्यानि दीपं दर्शयामि समर्पयामि। 2 वेळा पाणी सोडून द्यायचं दारात आम्ही। गोविंद हातावर घेऊन गोविंदाय नमो नमः। दोघांनी हातामध्ये तांदूळ घ्यायचे। नमस्कार मनवा श्री लक्ष्मी नारायणाभ्यां वा सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः। सर्वेभ्यो अक्षर गणपती बाप्पाच्या पायावर होऊन द्या। श्री गणाधीश बद्री नमः। उजव्या हातावर दोघांनी पाणी घ्यायचं। कारवाई
पूर्वक भूत प्रेत पिशाच साक्षी दोष कुदृष्टी दोष परिहार प्राशक्ती यथा ज्ञान यथाविध उपचार पंचोपचार पूजन करिष्ये सांग तुम्ही हाताला हात लावून ठेवायचा बोला तदंगत्वेन विघ्नहर्ता महागणपती देवता कलश शंख घंटिका दीप देवता स्मरणंच पूजनच आदित्यादि नवग्रह दशदिक्पाल देवता स्मरणंच पूजनच करिष्ये कानात पाणी सोडून द्यायचा हात धुवून टाकायचा जमिनीवर पाणी देवाला पयशुद्धो रग समर्पयामि मृतशुद्धो रग समर्पयामि मधुशुद्धो रग समर्पयामि शर्करायुक्त पंचामृत स्नान शुद्धाचमनीय स्नान पूजामिज समर्पित श्री सत्यनारायण हरता देवता सांगाय परिवार सुगंधी स्नान सुहासित स्नानादि पूजन समर्पित देवाच्या अंगाला अत्यंत पूजामिज समर्पयामि काही केला हातामध्ये प्रार्थना पूर्वक पूजन समर्पित सुंदर कामणार यथा पूजन समर्पित घ्या देवाची मूर्ती उचलून हाताने तुम्ही देवाची मूर्ती स्वच्छ हाताने चोळून घ्या यजमान महाराजाची लीला देवता गंध अक्षरा हरिद्राजन गंधाक्षरी समर्पयामि तुम्ही दोन वेळा पाणी सोडण्याच्या कामनामध्ये आणि पूर्ण पात्राय स्थापना पूजन समर्पित देवाचं तापण तयार केलेलं वरती खूप द्या दोन्ही हाताने प्रार्थना पूर्वक यथा आदित्यादि देवता सत्यनारायण अक्षरादि समर्पयामि आता बाजूच्या 8 सुपाऱ्या 8 खाली 8 गडा 8 सुपाऱ्या आणि 8 गडा 8 म्हणजे दिशा इंद्राय अग्ने जपाय नैरुते वरुणाय वायवे सोमाय ईश्वराय अनंताय नमः प्रार्थना पूर्वक पूजन समर्पित प्रार्थना पूर्वक धरा देवताय दिला प्रार्थना पूर्वक धरा देवताय पूजन समर्पित ओम ददमीला धरा नमस्ते सर्वदोरियाराठ यथाइति नमस्ते ओम सतजिरता सुखा सहस्राचा सहस्रपादसभूमिं सर्वतत्कृत्वा तत्सेशानुदैत दुर्गा बालोस्य भक्त्वा ततो विध्वं चक्रामस्यासनामहे अभीततो विराजदायत विराजो हरिदुर्गा सजातु अत्यरिचल पश्चादुन्मतो पुरा तस्मादज्ञात् सर्वभूता रुचा सामान्यजन्निरि छन्दांसिजन्निरि तथयारता गावो वजन्निरि तस्मा जाता अजावया तज्जन्यं परिप्रोक्षन् कुरु घञ्जातमग्रता तेन देवा अयन्त साध्या रूपेश्वरी
यत्पुरुषव्यरूपनिधाय कल्पयन् मुखं किमस्यासित्यं बाहुकिमुर्पाद उच्येते ब्राह्मणस्य मुखमासीर्बाहुराज यो अजायत श्रोत्रादास्य प्राणस्य मुखारज्ञायत नाभ्यासेन्द्रियं शीर्ष्णोद्धौ समर्थः पद्भ्यामुरीशा श्रोत्रा तदा लोकान् अकल्पयन् यत्पुरुषेण हविका देवा यज्ञमतन्वद सरस्वती पूजन करिष्ये रामायण पूजन प्रार्थना पूजन करिष्ये चंद्रभागे वाळवंटी चंद्रगोळा होती चंद्रभागे वाळवंटी चंद्रगोळा होती शोभा म्हणे नाम घेता शोभा म्हणे नाम घेता भक्त मोती नमस्कार चंद्रभागे वाळवंटी चंद्रगोळा होती चंद्रभागे वाळवंटी चंद्रगोळा होती शोभा म्हणे नाम घेता शोभा म्हणे नाम घेता भक्त मोती नमस्कार
नित्यम समर्पयामि जमिनीवर तांदूळ वाचे आकडे पाणी महाराज महापौर्णिमानिमित्त श्री सार्वजनिक महाअभिषेक आणि सत्यनारायणाची महापूजा या कार्यक्रमाचं आज आयोजन झालं आणि या आयोजनाला आजच्या आमंत्रणाला मान देऊन सर्व भाविक भक्त उपस्थित राहिले याबद्दल श्री कारवादेवी सेवा कमिटीच्या वतीनं सर्वप्रथम धन्यवाद. त्यासाठी उपलब्ध करून दिलं त्या मान्यवरांचं सभापती शालाबाई पंडित म्हात्रे साहेब यांच्याकडे करण्यात आलेले दरवर्षीप्रमाणे ते कोणत्याही जो काय आमच्या नवीन कमिटीने आता आयोजन केलेलं आहे आणि या पूजेचं आयोजन आता यांच्या हातात दिल्या कारणे हे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने चालवलेल्या आहेत. तसेच पूर्वीचे आमचे सद्गुरू परशुराम भगत हे कार्यक्रम काही वर्षानुवर्षे अगोदरपासून करायचे होते. त्याच पद्धतीने आज ही सर्व ट्रस्ट आम्ही या आनंदाने सर्व नवीन मुलांच्या हातात दिल्या कारणे त्या कारणाने याही आजपर्यंत ज्या काही गोष्टी केल्या या चांगल्या पद्धतीनेच करीत घेतलेल्या आहेत आणि तशा रूपाने याही असंच सर्व गोष्टी करीत राहावा अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि ही कमिटी आपली लास्टपर्यंत चांगल्या पद्धतीने चालू पाहिजे, चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, कामाची तसवत घेतली पाहिजे. सर्वही आकार देऊन सर्व पब्लिकला आपल्या पद्धतीमध्ये आकार दिला पाहिजे अशा रूपाने त्याही मार्ग करावा अशी आमची जुन्या माणसाची जुन्या कमिटीची विनंती आहे त्यांना. त्याच रूपाने आम्ही जुनी कमिटी होती ती आमची ट्रस्ट नव्हती तरी आम्ही आनंदाच्या स्वरूपात त्या गोष्टी घडून आणायचो, पण एवढ्या आकर्षणामध्ये नाही आणायचो. पण आता त्या पद्धतीमध्ये ते चांगली वाढ केल्या कारणाने आम्हाला त्या गोष्टीचा आनंदच झालेला आहे आणि असाच आनंदाने या गोष्टी करावा असा त्यांना आनंदाने माझी नम्र विनंती आहे. कारवा करणी चरणी अशी प्रार्थना आहे की ही जी तुझी ट्रस्ट आणि ही जी आमची कमिटी आहे ही लास्टपर्यंत तुझ्या आशीर्वादाने अशीच अमर राहावी आणि लास्टपर्यंत तुझा हा आनंदाने जी कीर्ती आहे ही लास्टपर्यंत अशीच वाढती राहावी अशी आमची तुला आनंदाने
विनंती आहे, अशी आम्हाला तुझ्यापुढं आमची विनंती आहे तुला, अशी आमचा म्हणणं आहे देवीला. आणि देवी पुढं हा साखळा टाकला का हा जो भाग आहे, हा भाग आजपर्यंत चांगल्या रूपाने चालावा, चांगल्या रूपाने राहावा, कमिटी चांगल्या रूपाने गती करावी आणि सगळ्या आपल्या बालगोपाळांना घेऊन या गोष्टी आनंदाने कराव्या अशी विनंती आहे. श्री कारवादेवी मातेच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होऊन आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे सद्गुरू श्री स्वर्गवासी श्री परशुराम बाबा चोरघे यांच्या कृपा आशीर्वादाने ना त्यांच्या संस्थापक वृत्तीने सुरू झालेली ही श्री कारवादेवीचा महाअभिषेक आणि सत्यनारायणची पूजा दरवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेनिमित्त आपण या पूजेचं आयोजन केलं. करता करविता धनी एकच असतो. परशुराम बाबांचा शुभ आशीर्वाद, कारवादेवी मातेचा शुभ आशीर्वाद. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम खेलीमालीच्या वातावरणात आणि यथामती यथाशक्ती अनेकांच्या सहकार्याने आणि अनेकांच्या दानधर्माने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आमची श्री कारवादेवी केस सेवा कमिटी ट्रस्ट करत असते. आणि वेळोवेळी आमचे जे हयात असणारे जुन्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यथोचित सहकार्य करत असतात, यथोचित मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये असतील आमचे परशुराम बाबा चोरघे, त्यामध्ये असतील आमचे माजी उपाध्यक्ष श्री हरिभाऊ सावलाराम पाटील आंबिवली यांचं यथोचित मार्गदर्शन लाभत असतं. आणि त्यांना थोरवी द्यावी एवढी थोरच आहे की कुणी एकदा पदाला चिकटला की तो पद सोडायला तयार नसतो. परंतु स्वतः हयात असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की यंग स्टार जे लोक असतात, तरुण मुलं जे असतात, त्यांच्यामध्ये करण्याची धमक असते. आता आमचे हातपाय अडलेले आहेत, आता तुम्ही करा, तुमच्या स्वाधीन आम्ही ट्रस्ट करत असतो आणि हे मंदिर तुम्ही नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करा. त्यांचे ते मुलाचे शब्द आमच्या मनावर इतके बिंबले की त्यांच्या शब्दाप्रमाणे आणि परशुराम बाबांच्या आशीर्वादाप्रमाणे निश्चितच आम्ही त्यांना शब्द देतो की कोणताही वादविवाद न करता खेलीमेलीच्या वातावरणात आपण जे कार्य या देवीच्यासाठी नवरात्रोत्सव असेल, कारवादेवीचा यात्रा उत्सव असेल आणि माघ पौर्णिमेची श्री सत्यनारायणची महापूजा असेल, आम्ही यथाशक्ती यथामती आम्हाला जशी देवी मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि या सर्वांमध्ये भाविक भक्तांचा मोलाचा वाटा असतो. कुठे कधी एवढ्या वर्षापासून मी लहान असेल त्याच्याही अगोदरपासून मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली या यात्रा उत्सवाला, या मंदिरावर भेट द्यायला येत असतो. याच्याही अगोदर हा कार्यक्रम होत होता आणि तो कार्यक्रम तसाच अखंड अव्याहत चालू आहे आणि तो पुढे नेण्याचं कार्य मी कारवादेवीच्या ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने सर्व ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना हमी देतो. आणि यावर्षीचा यात्रा उत्सव सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी देवीचा घाट भरण्याचा कार्यक्रम आणि मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी देवीचा मानपानाचा कार्यक्रम होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या यात्रा उत्सवाच्या आयोजनाच्या आणि नियोजनासंदर्भात येणाऱ्या 22 फेब्रुवारी रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सोनटिकली नाका येथे श्रीराम सेलार यांचे कार्यालय येथे संध्याकाळी ठीक 4 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी मी भाविक भक्तांना आवाहन करेन की या सभेमध्ये उपस्थित राहून आमच्या ट्रस्टला आपण मार्गदर्शन करावं, उपकृत करावं. आपल्या सल्ल्यानुसार जे काही कमी असेल ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि पुढच्या कार्यक्रमासाठी असंच यथामती यथाशक्ती सहकार्य करत राहा ही विनंती. धन्यवाद. श्री कारवादेवी मातेचरणी एवढीच प्रार्थना असेल की माते, तुझ्याकडून आमच्याकडनं या अज्ञानी बालकांकडून जे काही करायचं असेल तेवढं तुझ्या आशीर्वादाने करून घे आणि तुझं नावरूप जसं इतर शक्तिपीठांचं नावरूप झालेलं आहे तसं तुझंही नावरूप व्हावं यासाठी प्रयत्न करण्याची आम्हाला तू शक्ती दे. आणि भाविक भक्तांना अशी विनंती असेल की अशाच प्रकारे आपलं सहकार्य आपल्याकडून आम्हाला मिळत राहो, जेणेकरून आम्ही या मातेचा नावलौकिक सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करू. कारवादेवी ट्रस्ट कमिटी याने आम्हाला यजमान पदाचा अभिषेक आणि सत्यनारायण पूजेच्या यजमान पदाचा मान दिला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व कमिटी अध्यक्ष, कमिटी सदस्य सर्वांचा आभार व्यक्त करतो. याने आम्हाला ही संधी दिली. आत्ताची नवीन जी कमिटी आहे यंग स्टार यांच्या हातामध्ये ही कमिटी दिलेली आहे. तर या कमिटीचा कार्य खूप छान आहे. यावर्षी मला मान दिलेला आहे, हा प्रत्येक वेळी दुसरा कोणाला मान मिळेल आणि यांची सेवा खूप छान आहे. अशीच सेवा यांच्या हातून होवी ही देवीचरणी प्रार्थना.